तर मित्रांनो, पुढच्या 3 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे, या आठवड्यात 5 कुठले प्रमुख IPO येणार आहे. ओके. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर या IPOमध्ये जर इन्व्हेस्टमेंट कराल, तर तुम्हाला फायद्याचंच होईल. तर 5 मोठ्या IPO येणार आहे, ज्याच्यामध्ये लेन्सकार्ट आहे, आर्कला इंडिया आहे, स्टड्स ॲसेसरीज, जेस लॉजिस्टिक आणि गेम चेंजर टेक्सफॅब असे महत्त्वाचे IPO आहे. 3 मोठे-मोठे IPO आहे आणि 2 छोटे IPO आहे, म्हणजे स्मॉल मीडियम सेक्टरमधले IPO आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की IPO या व्हिडिओत IPO ओपन होण्याची तारीख, त्यांची प्राइस लिस्ट आणि कंपन्याच्या उद्योगाबद्दल क्षेत्रामधली माहिती. आता तुम्ही जेव्हा IPO खरेदी करता, तर खरंच IPO फायदा देईल की नाही, याच्यासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला काय करायचे, सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करायचं. तो व्हिडिओ तुमच्या फीडवर दिसायला लागेल. दुसरी गोष्ट, जर दिसत नसेल तर UA मराठी आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे आणि IPO लिहायचं आहे समोर. सर्व माहिती तुम्हाला येऊन जाईल की IPO तुम्हाला फायदा देणार की नाही, हे कसं फाइंड आउट करायचं. ओके. काय होतं की माहितीच्या अभावामुळे असू द्या किंवा IPOचा उद्देश असू द्या किंवा स्मार्ट गुंतवणुकीसाठी इतर गोष्टी असू द्या, आपल्याला त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंट करत नाही. आता सगळ्यात पहिला जो IPO आहे, लेन्सकार्टचा IPO आहे. मित्रांनो, हा IPO अगदी उत्तम IPO आहे. लेन्सकार्ट कंपनीविषयी तुम्ही ऐकलं असेल आणि IPOची साईज पण खूप मोठी आहे. सध्या लेन्सकार्ट हा ब्रँड जो आहे, हा जास्त लिस्टिंग घेऊ शकतो. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्याची ओपनिंग तारीख आहे 31 ऑक्टोबर आणि 4 नोव्हेंबरला हा बंद होणार आहे. दुसरा IPO आहे आर्कला इंडिया IPO, जो की पॅकेजिंग फूडमध्ये आहे आणि ब्रँडेड क्षेत्रातली मोठी संधी आहे. पर शेअर याची 700 ते 730 रुपये एवढं प्राईज असणार आहे आणि पॅकेजिंग फूड सेक्शनमधला एकदम माहितीचा हा ब्रँड असणार आहे. तिसरा IPO आहे स्टड्स ॲसेसरीज IPO आणि स्टड्स ही कंपनी तुम्ही बघितलं असेल, हेल्मेटवर लिहिलेलं असतं. ऑटो सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची तुमची इच्छा, तर त्यासाठी हा IPO आहे. 30 तारखेला सुरू होणार आहे, 3 नोव्हेंबरला बंद होणार आहे. ऑफर फॉर सेल आहे, म्हणजे प्रमोटर्स काय आहे की आपला हिस्सा जो आहे तो विक्रीसाठी मांडत आहे आणि रायडिंग ॲसेसरीज बनवणारी ही कंपनी आहे. सध्या चांगली संधी आहे. हे सोडून पण 2 SMEचे IPO येत आहे, ज्यात जयेश लॉजिस्टिक्स आणि गेम चेंजर टॅक्सफॅब या 2 कंपन्या आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चान्सेस आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? 2-3 मिनिटाचा आहे, परंतु कसा वाटला नक्की सांगा. कारण की सणासुदीच्या काळात जे IPO असतात, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर जास्त इन्व्हेस्टमेंट करता बोनस वगैरे आलेला असतो. परंतु हे करण्यापूर्वी प्रॉस्पेक्ट, रिस्क फॅक्टर व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करा. तुमचा अभ्यास नसेल तर तुम्हाला काय वाटतंय कुठल्या याला लिस्टिंग जास्त येईल, कमेंट बॉक्समध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण की जर याच्यावर जास्त कमेंट आला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला हे पण समजू शकतं की लिस्टिंगचं सेंटिमेंट काय आहे, म्हणजे जास्तीत जास्त लोक कुठल्या IPO साठी अप्लाय करणार आहे आणि कुठला IPO जास्तीत जास्त लिस्टिंग देऊ शकतो. तुम्ही एक शेवटची गोष्ट नाही केली, सबस्क्राईब नाही केले, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खूप कामाच्या लिंक आहेत, ते जाऊन एकदा चेक करा. धन्यवाद.